मी आता गॅरेजमध्ये आहे मी. इथे तुम्हाला आता थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल कारण की इथे मी तर आवाजात जोरात बोलेन पण इथे पाऊस पडतो खूप जोराचा. तर थोडा आवाजामध्ये म्हणजे पावसाचा आवाज येईल बाकी तर काय नाही आहे. आज 5 जुलै आहे. आज आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा फायनल आहे वुमन टीमचा. आज संध्याकाळी मॅच होणार आहे. बघू कोण जिंकत आहे. तर दोनच टीम ज्या सर्वात जास्त ट्रॉफी जिंकल्या त्याच फायनलला पोहोचल्या आहेत. सेमीफायनलला साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज पोचलेली पण त्यांना आऊट केलं. तसं इंडिया पोचली असते सेमीफायनलला. तिथल्या दोघांनी हरवलं तरी असतं कोणाला एकाला आणि फायनलला तरी पोचली असती. तर साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने पोचून त्या सेमीफायनलची वाट लावली आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड फायनलला पोचले आता. मग आता बघू कोण जिंकेल. मला तर वाटते की ऑस्ट्रेलिया जिंकेल. तर हा साऊथ आफ्रिकाचे पण चान्सेस आहे. म्हणजे 70% चान्सेस आहे की ऑस्ट्रेलिया जिंकेल आणि 30% चान्सेस आहे की इंग्लंड जिंकेल. बघू काय होतं असं ते. आज आज म्हणजे आज 5 तारीख आहे. काल इंडिया आणि इंग्लंडचा पण मॅच होता सेकंड T20. फर्स्ट T20 तर अर्धाच झालेला. इंडियाची बॅटिंग आली त्यानंतर पाऊस काढला म्हणून काय रिझल्ट नाही आला. तर सेकंड T20 काल झालं. वैभव सूर्यवंशीचा डेब्यू झाला. त्यांनी 14 रन बनवले 10 बॉलमध्ये 12 बॉलमध्ये काहीतरी आणि आऊट झाला तो. आणि इंडिया पण मॅच हरली. काल रवी बिश्नोई त्याला मॅच खेळवलेला. त्याने 60 रन दिले 4 ओव्हरमध्ये. त्याच्यामुळे इंडिया हरली आणि रन पण 190 काहीतरी होते. तर इंडियाचा तर खूप वाईट दिवस गेला. जेकब बॅथल त्यांच्या टीममध्ये चांगला खेळला आणि त्यांनी मॅच जिंकवला. प्लेअर ऑफ द मॅच भेटला त्याला. हे सगळं तर झालं. तर हा एक चांगली गोष्ट झाली की वैभव सूर्यवंशीचा डेब्यू झाला. ही सर्वात चांगली गोष्ट झाली. मॅच तर काही ठीक आहे आता. नेक्स्ट मॅचमध्ये मला वाटत नाही की वैभव सूर्यवंशी आणि रवी बिश्नोईला खेळवतील. माझे फेवरेट प्लेअर आहे. तर आता वाटत नाही की तिसऱ्या T20मध्ये खेळवतील. खेळायला तर मी खुश होईल आणि खेळायला तर मला उमेद आहे की ते जिंकवतील मॅच. मला वाटत नाही आता की दोघांना खेळवतील. त्या खेळवतील तर वैभव सूर्यवंशीला खेळवतील. रवी बिश्नोईचे खूप कमी चान्सेस आहे. माझा फेवरेट प्लेअर आहे. वाटत नाही आता. त्यांना खेळवता मी तर खूप खुश होईल कारण की त्यांना आयर्लंडचा केला पण नव्हता खेळवला आणि दोन्ही मॅच हरली. नंतर आता इंग्लंडचा केला दुसऱ्या T20मध्ये खेळवला. बिचाऱ्यांना प्रेशर आला आणि त्याच्यामुळे हरली. एकच मॅच झालं फक्त. हो की एका मॅचमध्ये त्यांना नको काढू दे कारण की इंडियाला पण भीती असेल की सिरीज नको हरायला. तर सेकंड मॅच जिंकली तर मग सिरीज पण नाही जिंकू शकणार. या प्रेशरमध्ये मला वाटते की हाय चान्सेस आहे की वैभव सूर्यवंशी रवी बिश्नोईला हटवतील मॅचमध्ये. नाही हटवलं तर चांगलंच आहे. पण हटवतील तर जिंकले तर तरी पण काय फायदा नाही. हरला तरी पण काय फायदा नाही. चलो ठीक आहे. आता हटवतील तर हटवतील काय करू शकतो. तर हा एक मॅच खूप खुशी आहे की अखेरला वैभवचा डेब्यू झाला. सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला. लवकर डेब्यू करून. काल मॅच झालं तर झालं. माझा इंटरेस्ट पण नव्हता. आता तिसरा मॅच इम्पॉर्टंट आहे. अगर त्यांना खेळवतील तर काय खूप इंटरेस्टिंग मॅच होईल तिसरा T20. बाकी तर आता आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा मॅच आहे वुमन T20चा. बघू आज कोण जिंकतो. ऑस्ट्रेलियाचे जिंकण्याचे चान्स आहे. पाऊस वाढला आता इथे. इंडियामध्ये तर आता मॅच तर होणार नाही आता. एवढा पाऊस बाहेरच होती. आता बघू आता आजचा मॅच कोण जिंकतो. बाकी तिसरा T20 कधी आहे ना तारीख बदलली नाही आहे. असेल आता काही दिवसातच असेल. आता नेक्स्ट मॅच आता अगर हर मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीला खेळवतील ना तर मॅच खूप इंटरेस्टिंग होतील आणि मला वाटतं त्याच्याने इंडियाचा फायदा पण होईल. हा ऑनर त्याला खेळवतो. त्याला रवी बिश्नोईला पण खेळा पाहिजे. ठीक आहे बाय.